नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्य सरकारनं पहिल्यांदाच धान्यावरती आधारित मद्य उत्पादनाला मंजुरी दिली आहे. तसेच बंद पडलेल्या आणि कमी वापरात असलेल्या मद्य उद्योगांना ऊर्जित अवस्था देण्यासाठी आणि ते पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी देखील परवानगी दिलेली आहे. याबाबतचा आदेश नुकताच राज्य उत्पादन शुल्क विभागानं जारी केलेला आहे. राज्य सरकारनं देशी अर्थात इंडियन मेड लिकर आणि विदेशी मद्याचं उत्पादन घेणाऱ्या इंडियन फॉरेन मेड लिकर सोबतच महाराष्ट्र मेड लिकर हा मद्याचा एक नवीन प्रकार देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशानुसार MML हा महाराष्ट्राचा एक विशेष ब्रँड असेल. सरकारकडनं त्याचं उत्पादन राज्यापुरतंच मर्यादित ठेवलं जाणार आहे. यामुळे राज्य सरकारला 3,000 कोटी रुपयांपर्यंतचा अतिरिक्त महसूल मिळणं अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यावरती 9,32,000 कोटींचं कर्जाचं ओझं राहणार आहे. त्यासाठी महायुती सरकारनं महसूल वाढवण्यासाठी आणि लाडकी बहिणींसारख्या योजनांचा आर्थिक भार सहन करण्यासाठी नवीन मार्ग शोधत असल्याचं दिसून येते. यामुळे राज्य सरकारनं महसूल वाढीच्या उद्देशानं धान्यावरती आधारित नवीन मद्य प्रकार आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं जानेवारीमध्ये स्थापन केलेल्या समितीनं महाराष्ट्र निर्मित मद्याचा म्हणजेच MML सुरू करण्याची सूचना केली होती. अतिरिक्त मुख्य सचिव वत्सा नायर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींवर आधारित सरकारी आदेशातील माहितीनुसार धान्यांपासून निर्मिती केलेल्या राज्य ब्रँडची किंमत ही 180 मिलीलिटरसाठी 148 रुपये असणार आहे. याचा उद्देश देशी आणि विदेशी मद्याच्या किमतीतील तफावत भरून काढण्याचा आहे. महाराष्ट्र निर्मित मद्याची क्षमता ही 42.8% म्हणजेच 25 UP पर्यंत मर्यादित स्वरूपात ठेवण्यात आली आहे. तर यामध्ये राज्य सरकार हा MML हा एक विशेष ब्रँड तयार करणार आहे. तसेच देशामध्ये इतर ठिकाणी त्याचं उत्पादन घेण्यास ही बंदी असेल. या आदेशानुसार देशी मद्य आणि भारतीय बनावटीचं विदेशी मद्य आणि बियर आणि वाईन यासारख्या इतर कोणत्याही मद्य प्रकारात त्याचं उत्पादन घेता येणार नाही. PLL या परवान्यासाठी नोंदणीकृत मुख्यालय देखील महाराष्ट्रातच असणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता विरोधकांनी देखील आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे की लाडकी बहिणीचा जो तिजोरीवरती भार पडतोय त्यासाठी हे आता अगदी दारूसुद्धा विकायला तयार झालेले आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.